नवी मुंबईत ही परवानगी द्यायला सरकारला मुभा असू शकते असं म्हणण्यात आलेलं आहे. मुंबईत परवानगी नाही पण नवी मुंबईत परवानगी. एक लक्षात ठेवा, मुंबई बात चल रही होती भाई, बम्बई की बात चल रही थी। बम्बई में जरांगे को नो एंट्री आजाद मैदान में कोर्ट ने बोला है। रही बात नई बम्बई की, नवी मुंबईच्या बाबतीमध्ये जरंग्याला आधी अर्ज करायला सांगा, त्याचबरोबर आंतरवली सराटी ते नवी मुंबईपर्यंत सुद्धा अर्ज करावे लागतील। त्या अर्जावर उचितपणे योग्य वेळी आम्ही निर्णय करू। परंतु महाराष्ट्रातील तमाम माझ्या मराठा भावांना सांगायचंय की जरंगे कायदेशीर आहे की नाही, आता तरी विचार करा। जरंगेचं आंदोलन हे राजकीय हेतूने प्रेरित आहे, हे आता सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। सण वार धर्म न समजणारी ही माणसं राजकारणासाठी अघटित करण्याच्या भानगडीत असतात, हे सुद्धा आम्ही आमच्या याचिकेमध्ये नमूद केलेलं आहे। मात्र त्याबरोबर जरांगे आता असं म्हणतायत की मी सुद्धा या संबंधात कोर्टाला विचारणा करेल, आम्ही सुद्धा कोर्टात जाऊ की या आंदोलनाला परवानगी मिळाली। अरे तुला येऊन कोर्टात मत सादरच करावं लागेल, ही काही तुझी चलती नाही आहे। या कोर्ट मान्य न्यायालयासमोर सगळ्यांना वाकावंच लागतंय, कारण हा प्रोटोकॉल आहे आणि त्याच्यामुळे आता जरंगे काय बोलतंय याला फार किंमत नाही। कायदा काय ह्या गोष्टीला महत्व आहे, हे मला तुम्हाला डंके की चोट पे तुमच्या माध्यमातून जरंगेला सांगायचं आहे। जर नवी मुंबईत आंदोलन झालं, मराठा आंदोलन जमले तर तुमची भूमिका काय असणार आहे? तुम्ही जनहित याचिका परत दाखल करणार? आमची भूमिका हीच राहणार आहे, हीच राहिलेली आहे। कायद्याचं संरक्षण, संविधानाची पायमल्ली होऊ नये। ज्या प्रकारे जरंगे म्हणत आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या विरुद्ध जाऊन सरकारने सगळे सोयरे, सर्वोच्च न्यायालयाच्या विरुद्ध जाऊन सगळे सोयऱ्याचा GR महाराष्ट्र शासनच नाही तर देशातलं कोणतं शासन GR काढू शकत नाही, कारण माधुरी पाटील विरुद्ध कास्ट स्क्रुटिनी कमिटी या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने तशा प्रकारचं म्हणजे शिरणी वाटल्यासारखं किंवा किराणा दुकानातील बोजवार मसाला विकल्यासारखं प्रमाणपत्र जातीचे देण्याची मुभा कोणत्याही कारणास्तव सरकारला किंवा अधिकाऱ्यांना नाही। चौकशी हेच माध्यम आहे आणि त्याच्यामुळे घडी घडी जरंगे जो म्हणतो की एवढ्या नोंदी सापडल्या, त्या नोंदी मागासलेपणासाठी ठरत नाहीत, हे सुद्धा ठणकावून कायदेशीररित्या आपल्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातील माझ्या मराठा भावांना, भूलथाप्यांना बळी पडू नका जरंगेच्या ह्याकरिता मी सांगत आहे।